नमस्कार. तर काल गुरुपौर्णिमा झालेली आहे आणि सर्व आई ताईंना आणि बहिणींना किंवा सर्वांनाच, पुरुषांना, सर्व मंडळींना भरभरून अशा एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. आणि कधी मदर्स डे असू द्यात किंवा गुरुपौर्णिमा असू द्यात, नेहमी सर्वांची आई चांगली असती बरं का. मग सासू कुठून वाईट येते आणि कशी होते ते कळतच नाही आणि त्याचा अभ्यास कोणी लावू शकत नाही आणि शोधही लावू शकत नाही. मला आईविषयी बोलायचं आहे. आपली आई खरोखरच चांगली असती. आपली आई खरोखरच चांगली असती. तर आपली आई अगदी आपल्याला गर्भात असतानापासून वाढवत असती आणि चांगल्या गोष्टी शिकवत असती, संस्कार देत असती. आई कधीच दुसऱ्याच्या आईला दोष देण्या अगोदर आपल्यावरती संस्कार काय आहेत आणि आपली आई आपल्याला चुकीचं काय शिकवती हा अभ्यास आपण अगोदर केला पाहिजे. मग दुसऱ्याच्या आईवरती जाऊन बोट उचललं पाहिजे. मला तर असं वाटतं की दुसऱ्याच्या आईला कधीच दोष देऊ नयेत. दोष हे नशिबावरती, वेळेवरती दिले पाहिजेत. तर मला हे सांगायचं आहे की आई कधीच बोट पकडून चुकीचं चालायला शिकवत नाही, उलटा पाऊल टाक म्हणून बोलायला शिकत नाही किंवा बोलताना चुकीचा शब्द अपशब्द बोल म्हणून शिकवत नाही. गोड चालायला शिकवती, गोड बोलायला शिकवती, गोड खेळायला शिकवती. तर मग मोठे झाल्यावरती आपण जे वागतो, आपण जे समोरच्यांसोबत वागत असतो ते आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार नसतात. तर आपण सातत्याने आईवडिलांनी दिलेले संस्कार म्हणजे आपल्याला उलट न बोलणे, चुकीचं बोलणे नाही किंवा स्वतःहून चुका न करणे आणि सगळ्यांना आपल्या अगोदर दुसऱ्यांचा विचार कर असं आपल्या आईनं शिकवून दिलेली असते. पण ते काही काळापुरतीच मर्यादित असते बरं का. पुढे चालून जर आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आपली छेडछाड करत असेल, मानसिक त्रास देत असेल, खूप त्रास देत असेल, आपल्या भावनांशी खेळत असेल आणि आपल्या भावना जर समोरच्याला कळतच नसतील, मग सासरचे असू द्यात किंवा प्रत्यक्षात म्हणजे अनेक प्रसंग येत असतात. आपल्या अवतीभोवती व्यक्ती असतात, माणसं असतात, त्यांच्याशी आपण वागत असतो तेव्हा अगदी प्रेमानं आणि स्वतःचा विचार न करता समोरच्यांचा विचार करत असतो. तेव्हा समोरचा जर आपल्याला कित्येक वेळेस आपल्याला अपमानित करत असेल, सन्मान देत नसेल, आपल्याला आपण जसं सन्मान देतोय तसं आपल्याला मिळत नसेल, तर आपण एक दिवशी सहन न झाल्यामुळे क्रोध करतो आणि उलट बोलायला शिकतो. आणि मग जेव्हा आपण खरोखर उत्तर द्यायला शिकतो, स्वतःसाठी स्टँड, स्वतःसाठी ढाल, कोणी आपल्यासोबत चुकीचं करत आहे, वारंवार चुकीचं करत आहे म्हणून आपण आपल्यासाठी स्टँड घेतो आणि बोलायला लागतो, तेव्हा आपल्या सरळ आईवर बोट उचललं जातं. हे कितपत योग्य आहे? जोपर्यंत मर्यादेत वागतो ती शिकवण आईची असते. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती जर मर्यादा ओलांडत असेल, मान सन्मान सोडून जर गलिच्छ वागत असेल, तर आपल्याला आपल्या भाषेत किंवा स्वतःसाठी स्टँड घेणं गरजेचं आहे. मला नाही वाटत की या ठिकाणी कोणाच्या तरी आईवरती बोट उचललं पाहिजे आणि खास करून मुलींच्या आईवडिलांवरती जास्त बोट उचललं जातं. मुलींना एका घरातून दुसऱ्या घरी जायचं असतं आणि तिथे ॲडजस्ट न करता तिचं वय कमी असतं पण तिच्याकडून अपेक्षा जास्त ठेवलेल्या असतात. भले मग 20 वर्षाची मुलगी असेल तर तिच्या सासूपेक्षा तिनं काम जास्त करायचं, सासूपेक्षा तिनं मान सन्मान जास्त करायचे आणि सासूनं हे शिकवायचं मात्र आई वडिलांना विसर आणि माझ्या माहेरच्यांना जप, सासरच्यांना जप आणि मला उगाच दाशीसारखं भक्ती करत बस, माझे हातपाय दाबत बस, मला 3 टाईम भोजन देत बस, हे शिकवणारी सासू असती. मग मला सांगा, हे सगळ्या गोष्टी आईनं शिकवलेल्या असतात का? आणि जेव्हा स्वतःसाठी स्टँड घेते किंवा उलट उत्तर, शब्दाला शब्द बोलायला लागते, त्याला उलट उत्तर बोललं जात नाही. वारंवार जर आपला अपमान होत असेल, त्याला जर आपण प्रतिउत्तर देत असेल, तर त्याला, मला नाही वाटत त्याला उलट बोलणं आणि उद्धट बोलणं असं म्हणतात. बिलकुल नाही. जर तुम्हाला सन्मान देत आहे समोरची व्यक्ती, लहान आहे, नवीन आहे म्हणून तुम्ही जर तिचा अपमानित करीत असताल तिला नेहमी, तर तिनं सरळ शब्दात उत्तर दिलं तर त्याला उत्तर बोललं जातं. उद्धट बोलणं आणि उलट बोलणं हा शब्द उगाच चुकीचं लेबल लावलं जातं असं मला तरी वाटतं. आणि या सगळ्या घटनेतून स्वतःचा विचार न करता सासरच्यांचा विचार करत असते एक मुलगी. आणि ज्यांनी आईवडिलांनी जन्म दिलेला असतो, अगदी त्यांच्याकडे आजारपणामध्ये पण जायला
वेळ येत असेल तर सासरच्यांना परवानगी काढायला लागते. मला हे सांगा की जे जन्मदाते आहेत ज्यांनी चांगले वाईट संस्कार शिकवले म्हणता, त्यांना भेटायला जाण्यासाठी तुम्ही 4 दिवसाचे जोडले गेलेले माणसं त्यांची परवानगी काढून जात आहे, तर ती कुठल्या मर्यादेच्या बाहेर गेलेली आहे. मला एवढं म्हणायचं आहे की दुसऱ्यांच्या आईवरती बोट उचलायचं नाही. आणि या संघर्षामध्ये एखाद्या मुलीनं जर संघर्ष सहन होत नाही म्हणून नांदणं सोडून दिलं, तरीही तिला संस्कार नाही किंवा आई खराब शिकवती असं सरळ बोललं जातं. खरं पाहिलं तर कुठल्याच आईवडिलांची अपेक्षा नसती मुलीचं नुकसान व्हावा किंवा मुलीनं कुणाला तरी उलट बोलावा किंवा आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्या मुलीला कोणीतरी विनाकारण त्रास द्यावा, ही पण इच्छा नसती, बिलकुल इच्छा नसती. आणि एवढं सगळं होत असताना जर एका मुलीला सहन झालं नाही, सासरी सहन झालं नाही म्हणून तिनं नांदणं सोडून दिलं, तेव्हाही तुम्ही तिच्या आईवरतीच बोट उचलता, संस्कारावरतीच बोट उचलता. समाज हा फक्त दोन्ही बाजू पाहणारा असतो, दोन्ही नाणे पाहणारा असतो, पण कुठल्याला जिंकायचंय ती वेळ ठरवते. त्यामुळे कोणाला बदनामीत करण्यापेक्षा आणि मुलीला अक्षरशः नांदायला गेल्यावरती ज्या मुलीला गर्भात वाढवलेलं असतं, चालवलेलं असतं, बोटानं धरून शिकवलेलं असतं बोलायला, जर त्या मुलीला जर त्रास होत असेल तर आईवडिलांना हा नक्कीच होणार आहे. भले तिचं लग्न झाल्यावरती तिचा घर संसार चालवण्यासाठी कमीपणा घ्यायचा आणि पुन्हा तिची डिलेवरीची वेळ आली तर डिलेवरी ही सासरच्यांची जबाबदारी असती. पूर्वीपासून एक सुख, समाधान, आराम भेटावा, सासरी आराम भेटणार नाही म्हणून एक डिलेवरीची प्रथा माहेरी ठेवली होती. पण आता त्याचा गैरफायदा घेणारे, सोनं घेणारे, सासूरवास करणारे किंवा डिलेवरीला एकदा मुलगी गेली की मग तिला आल्यावरती त्रास द्यायचा किंवा काहीतरी मागणी करायची, अशा प्रवृत्तीचे माणसं निर्माण झालेले आहेत. काही ना काही मागणी करायची आणि आईवडिलांना त्रास द्यायचा आणि मुलीला डिप्रेशनमध्ये पाठवायचं, ही अपेक्षा एका आईला असती का? तुम्ही फक्त म्हणता गुरुपौर्णिमा दिवशी शुभेच्छा देता आणि स्वतःच्या आईला चांगलं म्हणता, तर प्रत्येक माऊलीला, प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला माते समान आणि एकमेकांना समजून घेतलं तर गोष्टी होतील, मला असं वाटतं. आणि किती ती आई किती करत असते मुलीच्या संसारासाठी, अगदी जन्म होण्याच्या अगोदरपासून मुलीच्या संसारासाठी करत असते. कुठल्या आईला वाटेल की माझ्या मुलीचं नुकसान व्हावं म्हणून? त्यामुळे कोणाच्या आईवरती बोट उचलू नका. आई ती आई असती, जशी तुमची आई तुमची पहिली गुरु आहे, ते चांगल्या कामामध्ये आहे असं तुम्ही दाखवता, तसंच मुलींची आई पहिली गुरु आहे. आणि कुठल्याच आईला वाटत नाही माझ्या मुलीच्या संसाराचं नुकसान व्हावा किंवा माझ्या मुलीला काटा टोचावा किंवा धक्का लागावा. त्यामुळे मुलीचा सन्मान करा, म्हणजे स्वतःच्या मुलीचाही सन्मान करायचा आहे किंवा स्वतःच्या घरामध्ये सून आलेली दुसऱ्याची मुलगी तिचाही सन्मानच करायचा आहे, आदरानेच वागायचा आहे. तर फक्त शुभेच्छा देण्यापुरतं नाही, तर खरंच आयुष्यभर सन्मान करण्यासारखा स्त्री जन्म आहे. त्यामुळं स्त्री शक्तीला खूप खूप मानाचा मुजरा आणि खूप खूप धन्यवाद. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला तर दोष देण्याअगोदर दोषी कोण आहे याला शोधून काढा. तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.